सावधान. 2026 ते 20 एप्रिल 2026 हा आहे आणि या सप्ताहाच्या निमित्ताने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले मुख्य अतिथी झंडा चालू सलामी देंगे. सलामी. कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी माननीय मुख्य अतिथी यांच्याकडून परवानगी घेत आहेत. सामने देख. हिलो मत. जय श्रीमान. अग्निशमन सेवा सप्ताह दिन के अवसर पर मेरे साथ 6 अधिकारी 48 जवान परेड पर. अगला आदेश श्रीमान. अग्निशमक दलाचे केंद्राधिकारी माननीय अतिथीकडून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी परवानगी घेताना दिसत आहेत. मी अतिथींना विनंती करतो माननीय राणे साहेब मुख्य अग्निशमक अधिकारी यांना आसन म्हात्रे साहेब घरात स्वागत करतो. मुख्य कार्यक्रम आहोत. या सप्ताहाचा कालावधी प्रथम दिनी आणि गोदामे होणार आहे. आपल्या घरगुती जीवनामध्ये वाणिज्य जीवनामध्ये आपण काम करत असताना कर्तव्य बजावत असताना अग्निसेवाकडून आपल्याला कोणत्या प्रकारची दक्षता घ्यावी लागेल, कोणत्या प्रकारची सावधानी आपल्याला बाळगावी लागेल, अशा प्रकारची जनजागृती मोहीम या ठिकाणी या सप्ताहामध्ये राबवली जाणार आहे. तदनंतर या अग्निशमन सेवा दलामध्ये वापरण्यात येणारे संपूर्ण वाहने उपकरणे यांचं प्रदर्शन या ठिकाणी होणार आहे. तदनंतर वाहनांची रॅली या ठिकाणी होणार आहे आणि शेवटच्या दिवशी दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी या सप्ताहाची सांगता संपूर्ण मुंबई नवी मुंबई या ठिकाणी होणार आहे. असं या सप्ताहाचं आयोजन आहे. म्हणून आजच्या या प्रथम दिनी सप्ताह अग्निशमन सेवा सप्ताह 2026 या कार्यक्रमाला आज आपण सुरुवात करत आहोत. ज्यांची आज जयंती आहे असे महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार माननीय डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि कालच ज्यांचं निधन झालेलं आहे अशा स्वर संवादनी आशाताई भोसले यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मुख्य करण्याचं कारण असं की ज्याप्रमाणे या अग्निशमन सेवा दलाच्या आपल्या वीर जवानांनी आपलं कर्तव्य म्हणजे जनसेवेचं पताका आपल्या खांद्यावर घेतलेली आहे आणि त्यांनी संपूर्ण जीवनशैली सुरक्षित असण्यासाठी आपलं कर्तव्य बजावलेलं आहे. म्हणून ह्या कर्तव्यनिष्ठ जवानांना काम करत असताना कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झालेली आहे. तुम्हा सर्वांना माहीतच आहे स्टेकन नावाच्या बोटीला 14 एप्रिल 1944 रोजी प्रचंड आग लागलेली होती आणि या आगीच्या साम्राज्यामध्ये अनेक लोकांना वाचवण्यासाठी काही आपली शस्त्र अस्त्र यांना वाचवण्यासाठी आपल्या अनेक वीर जवानांनी त्या ठिकाणी अतोनात प्रयत्न केलेले आहेत आणि परंतु त्या प्रयत्नामध्ये आग आटोक्यात आणलीच, परंतु ती आग विझवता विझवता आपल्या प्राणांचं बलिदान त्यांना द्यावं लागलेलं आहे आणि त्या बलिदानामध्ये जवळजवळ 66हून अधिक अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी शहीद झाले आणि त्या वीर शहीद जवानांना आपलं कर्तव्य बजावत असताना बलिदान द्यावं लागलं. अशा वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. आज त्यांची आठवण, त्यांची स्मृती दिन म्हणून आपण या ठिकाणी त्यांचा साजरा करत असतो. कारण आठवणीत राहण्यासारखं त्यांचं कर्म, आठवणीत राहण्यासारखं त्यांचं कर्तव्य आहे आणि तेच कर्तव्य आपल्या डोळ्यासमोर आपल्या नजरेसमोर ठेवून भविष्यामध्ये जनजागृती करण्यासाठी जनसेवा कशी करावी हा आदर्श तुमच्या आमच्या सर्वांच्या डोळ्यासमोर त्यांनी ठेवलेला आहे आणि त्याचीच उतराई म्हणून त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी आपण हा स्मृतिदिन या ठिकाणी साजरा करत आहेत. मी अधिक वेळ न घालवता या ठिकाणी या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित झालेले मुख्य अतिथी श्रीयुक्त राणेसाहेब मुख्य अग्निशमक अधिकारी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी वीर जवानांना
ब्रीद वाहून श्रद्धांजली अर्पण करावी. साहेब प्रमुख अतिथींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी घेऊन जाताना दिसत आहेत. या जवानांना ब्रीद वाहून माननीय बोडके साहेब, उपमुख्य अग्निशामक अधिकारी, या शहीद जवानांच्या पवित्र स्मृतीस मनपूर्वक अभिवादन. केंद्र अधिकारी माननीय श्री प्रतिजवानांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. माननीय म्हात्रे साहेब, माजी मुख्य अग्निशमक अधिकारी, या ठिकाणी वीर हुतात्म्यांना, शहीदांना मानवंदना देताना, श्रद्धांजली अर्पण करताना दिसत आहे. या पवित्र हुतात्म्यांचं स्मरण करावे. माननीय घरत साहेब, माजी मुख्य अधिकारी, अग्निशमक दल, सिडको, माननीय राठोड साहेब, माजी मुख्य अधिकारी, अग्निशमक दल, सिडको, या ठिकाणी वीर हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करताना आपण पाहतात. यांना विनंती आहे की आपण या शहीद जवानांना, वीर हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी. माननीय सौरभजी पाटील साहेब, केंद्र अधिकारी, या ठिकाणी हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. या अग्निशमक दल सिडको या ठिकाणी कार्यरत असताना आपला कर्तव्य बजावत निवृत्ती झालेले अधिकारी श्रद्धांजली अर्पण करावी. माननीय DM कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरगती प्राप्त झालेली आहे. अशा वीरगती शहीद झालेल्या जवानांना सर्व अग्निशमक दलाच्या वतीने, अधिकारी, कर्मचारी, सर्वांच्या वतीने एक सार्वजनिक श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण होईल. अग्निशमक दल सिडको यांच्या वतीने सार्वजनिक श्रद्धांजली. पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सार्वजनिक श्रद्धांजली या वीर हुतात्म्यांना अर्पण होत आहे. अगदी शासकीय
पद्धतीने या वीर हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण होताना दिसत आहे. या पवित्र स्मृतीला वीर जवानांना सार्वजनिक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. जवानों को श्रद्धांजलि देंगे. श्रद्धांजलि. फक्त सर्वांच्या बिगरू वादनाने या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण होत आहे. तरी वाट पाहत आहे याची देखील एके ठिकाणी संत देखील म्हणतात, तुकाराम महाराज देखील म्हणतात, तुका म्हणे आम्हा मृत्यूचे सोहळे. हा मृत्यूचा सोहळा आहे, कारण त्यांनी कर्तव्य दक्ष म्हणजे कर्तव्य बजावताना त्यांना ते बलिदान द्यावं लागलं, म्हणून हा त्यांचा सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करायला हरकत नाही. कारण मरण माझे मरून गेले मजला गेले अमर, या शहीद जवानांनी हे मात्र उराशी बाळगलं आणि जनतेची सेवा आतापर्यंत ते आपल्यामध्ये करत आहेत, म्हणून त्या सर्वांना सलाम असो. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याकडे अनेक अतिथी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि म्हणूनच मी या कार्यक्रमाची प्रस्तावना करण्यासाठी आपल्या माननीय श्री बोडके साहेब उपमुख्य अग्निशमक अधिकारी यांना विनंती करेल की आपण या कार्यक्रमाची प्रस्तावना करावी. आजच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाकरता व्यासपीठावरती प्रमुख अतिथी श्री राणेसाहेब, गरज साहेब, म्हात्रे साहेब, राठोड साहेब, बन्सी भोईर आणि पाटीलजी हे उपस्थित आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. सर, जसं आपल्या सर्व जवानांना आपल्याला माहिती आहे, केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली आपण हा 14 एप्रिल ते 20 एप्रिल अग्निशमन सेवा सप्ताह पाळतो. त्याची आज सुरुवात झाली आहे श्रद्धांजली अर्पण करून. सिडको अग्निशमन दलामार्फत विविध ठिकाणी आपण जनजागृती कार्यक्रम आणि मॉक ड्रिल्स घेणार आहोत. त्यामध्ये इंडस्ट्रियल ड्रिल देखील आहे. मला माहिती आहे की सर्वांना मुख्य अग्निशमन अधिकारी यांचे मार्गदर्शन ऐकायची इच्छा आहे. थोडंसं 2 शब्द बोलतो फक्त, आणि ऊनही जास्त आहे, जास्त वेळ घेणार नाही. मागील 1-1.5 वर्षात जे आपल्या अग्निशमन विभागाने, सिडको अग्निशमन विभागातील सर्व कर्मचारी ज्या विविध ठिकाणी जाऊन पारितोषिकं मिळवत आहेत, त्याचं सर्व श्रेय आपले मुख्य अग्निशमन अधिकारी आहेत. त्यांना ते वेळोवेळी सपोर्ट करत आहेत. त्यांचं नॉमिनेशन सर्व ठिकाणी पाठवत आहेत. कालच आपले जे जाहीर झाले 4 पुरस्कार, पूर्ण महाराष्ट्रामध्ये 28 जणांना जे पुरस्कार मिळाले आहेत, त्यामध्ये मानाची गोष्ट आहे की आपल्या सिडको अग्निशमन दलातील 4 कला आहे.
त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि ही जी सेवाचं आपण सप्ताहाची जी सुरुवात केली आहे त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा देतो. सर्वांनी या सप्ताहामध्ये जनजागृती कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त आपल्या अग्निशमन दलाला उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन सपोर्ट करायचा आहे. मी जास्त वेळ घेत नाही आणि मुख्य अग्निशमन अधिकारी यांना विनंती करतो की सर आपले मार्गदर्शनपर शब्द आपण इथे मांडावे. आज 14 एप्रिल आपण अग्निशमन सेवा सप्ताहाची सुरुवात या 14 एप्रिलपासून ते 14 एप्रिल ते 20 एप्रिल या आठवड्याभरात आपण विविध कायमस्वरूपी काम करत असतो. हा सेवा हा हप्ता आपण बोलतोय की बाबा हा अग्निशमन सेवा सप्ताह याची सुरुवात कशी झाली. याची सुरुवात बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असेल की जो 14 एप्रिल 1944 मुंबई बंदरामध्ये SS पोस्ट टिकन या बंदरामध्ये या बोटीला आग लागली होती. आणि या बोटीमध्ये या आग विझवताना मुंबई अग्निशमन दलाचे आणि ऑक्झिलरी फायर सर्व्हिस याचे सर्वांचे मिळून जवळपास 66 जवान याच्यामध्ये शहीद झाले. यांना श्रद्धांजली देण्यासाठी आणि ह्या अनुषंगाने या वर्षभरात जे कोणी आपले कर्तव्य बजावताना शहीद होतात त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आजचा हा आपला दिवस आपण पाळतो. आपण अग्निशमन सेवा हा साजरा करत नसतो, आपण हा पाळत असतो. ज्या अनुषंगाने आपण विविध स्तरावर आपण विविध ठिकाणी आपण जनजागृतीपर कार्यक्रम करतो. यावेळीचं जे आपलं ब्रीदवाक्य आहे की सुरक्षित शाळा, सुरक्षित हॉस्पिटल्स आणि याच्याकरता सदैव सज्ज. आपण अग्निशमन विभाग म्हणून आपण नेहमीच सदैव सज्ज असतो. 24/7 आपण कायमस्वरूपी आपण सेवा देत असतो. आपल्या अग्निशमन विभागामध्ये बरीच स्थित्यंतरं झाली. आता मागच्या 1.5 वर्षापासून आपण आता 8 तास ड्युटीमध्ये आलो. याच्यापूर्वी आपली 24 तास ड्युटी होती. बऱ्याच डिफिकल्टीज होत्या, बरेच प्रॉब्लेम होते, पण केवळ तुमच्या सहकार्यामुळे हे सगळं करू शकलो आपण. आज आपलं सिडको अग्निशमन विभागाचे नाव नक्कीच सगळ्या स्तरावर मोठे आहे. माझ्यासमोर माझे जे गुरु आहेत म्हात्रे साहेब, आज इथे उपस्थित त्यामुळे आनंद आहे. ज्यांनी नवी मुंबईमध्ये मला आणलं, दरवर्षी न चुकता आपल्या कार्यक्रमासाठी येतात. आणि अग्निशमन विभागातील लोकांना अग्निशमन कर्मचारी काय काम करतात याची माहिती असते आणि ते आवर्जून येतात. माझं प्रत्येक वेळी एकच म्हणणं असतं की वी सर्व टू सेव्ह. यस, वी आर देअर टू सर्व. पण अजून एक आपण ब्रीदवाक्य असं आहे की शौर्यम आत्मसंयम त्याग. हे मुंबई अग्निशमन विभागाचे जे ब्रीदवाक्य आहे, शौर्यम आत्मसंयम त्याग. शौर्य दाखवा, स्वतःवर संयम ठेवा आणि त्याग करा. आपण काम करताना मागे कोणतरी आपलं वाट बघतं, हे मी नेहमी बोलत असतो की आपण काम करत असताना आपली पाठी कोणतरी वाट पाहतो आहे. आपण सुपरमॅन नाही आहोत, पण जे आपल्याला प्रशिक्षण दिलं आहे त्याचा योग्य प्रकारे वापर करून आपण लोकांचे जीव वाचवायचा प्रयत्न करत असतो आणि करत राहणार. आज सिडको अग्निशमन विभागाला एक मानाचा हे मिळालेलं आहे. जवळपास 28 कर्मचाऱ्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून पारितोषिक जाहीर झालं होतं. डायरेक्टर जनरल फायर सर्व्हिस यांचं. यापैकी आपले 4 जवान आहेत, अग्निशामक आहेत. गोविंद गडगे, शिरसाट, पाटील. अभिमानाची गोष्ट आहे की 28 पैकी आपले 4 कर्मचारी आहेत आणि हा सिलसिला आता सुरू झालेला आहे आणि हा थांबणार नाही. कारण मुलं खरंच खूप चांगलं काम करत असतात, जीवावर उदार होऊन काम करतात. माझं एवढंच म्हणणं आहे की स्वतःवर कंट्रोल ठेवून काम करा. यापुढेही आपण अशीच सेवा देणार आहोत. अग्निशमन सप्ताहाच्या निमित्ताने आपण विविध ठिकाणी कार्यक्रम आपण करत आहोत. याची प्रत्येक ठिकाणी नोंद घेतली जाते आणि फक्त सप्ताहापुरती नाही तर फक्त नेहमीच आपण जे आपले माझे अधिकारी आहेत विविध ठिकाणी नेहमी कार्यक्रम करतात, त्याचा देखील मला अभिमान आहे. भविष्यात तुमच्याकडून असं सहकार्य लाभो, अशी जनतेची सेवा तुमच्याकडून हो, हे मी सांगू इच्छितो. आणि पुन्हा एकदा सांगू शकतो की कुठलंही काम करताना त्या कामाला न्याय द्या.
मी प्रत्येक गोष्ट माझ्याकडे नोट करून ठेवत असतो की तुम्हाला कसं माझ्या कर्मचाऱ्यांना कसं चांगलं देता येऊ शकतं, जे माझ्या कॅपॅसिटीमध्ये 100% मी देणार आणि अशीच तुमच्याकडून सेवा हो हीच मी सांगून 2 शब्द माझे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमचं सर्वांचं लीड करणारे मुख्य अग्निशमक अधिकारी मान्य राणेसाहेब यांनी खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन सर्वांना केलेलं आहे आणि खरोखर सुरक्षा देण्यासाठी आपली सुरक्षा असणं फार गरजेचं आहे. जीवनात त्याग असावा. गीतेमध्ये मी अधिक बोलत नाही, पण गीतेमध्ये एक श्लोक आहे, श्रेयोही ज्ञान अभ्यासम ज्ञानात ध्यान विशिष्यते ध्यानात कर्मफल त्याग त्यागात शांती निरंतरम. फक्त शेवटचं एवढंच घ्यायचं की त्याग हा अतिशय महत्त्वाचा आहे. तो भला कुठच्याही क्षेत्राचा असू द्या, आध्यात्मिक असू द्या. फलश्रुती ही नाही आहे. कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. पण मी म्हणतो फळाची अपेक्षा न करणं हे बोलणं उचित आहे, पण स्वसंरक्षण हे फळ आहे, त्याची अपेक्षा माणसाने निश्चित केली पाहिजे. कारण स्वसंरक्षण असणं फार गरजेचं आहे. आपण सुरक्षित असू तर आपण जगाला सुरक्षितता देऊ शकू. म्हणून खरोखर साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे आणि अग्निशमक सेवा दल सिडको यांच्या वतीने हा संपन्न होणारा कार्यक्रम, आज हा कार्यक्रम कर्तव्य करताना प्राणाची आहुती दिली, ज्यांनी बलिदान केलं त्या वीर हुतात्म्यांना, शहीदांना श्रद्धांजली अर्पण. मी आभार व्यक्त करतो आणि अधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण मुख्य अतिथीकडून हा कार्यक्रम समारोपात नेण्याची परवानगी आपण घ्यावी. या कार्यक्रमाचा समारोप करण्यासाठी मुख्य अतिथीकडून परवानगी घेण्यात आलेली आहे. एवढ्या भर उन्हामध्ये आमचे कर्मचारी अधिकारी उभे राहून सुद्धा त्या उन्हात आहेत. विसर्जन